पुणे शहराच्या अतिशय प्रतिष्ठित अशा भंडारकर रोडवर पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंता असलेले श्रीधर येवलेकर यांचा गाळा असून हा गाळा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. तो अडकलाय इथे चालणाऱ्या उद्योगांमुळे. मयूर अपार्टमेंटच्या रहिवाशांची दिशाभूल करून या गाळ्यात चक्क मद्य विक्री सुरू करण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा घाट घातला जातोय. या गाळ्याचं फर्निचर बनत असतानाच येथील रहिवाशांनी विचारणा केली असता त्यांना कपड्याचं दुकान उघडणार आहोत असं भासून या जागेत चक्क मद्य विक्री सुरू करण्याच्या तयारीला भाडेकरू लागलाय. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या संबंधी कुणकुण लागताच त्यांनी पुणे पालिकेत कामाला असणाऱ्या अभियंता पदावर असलेले श्रीधर येवलेकर यांना विचारणा केल्यास त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली. काही सुजाण नागरिकांनी राज्य उत्पादन विभागालाही पत्र लिहिलंय. त्यावर अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. वाईन शॉपच्या जागेत अनेक नियमांचा भंग झालेला दिसतोय. या दुकानाचं बांधकाम बाहेर आलेलं असून अतिक्रमण करून दुकानाला जाळ्या लावण्यात आल्या आहेत. याविषयीही पुणे महानगरपालिकेला पत्र देण्यात आलं आहे. अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हे वाईन शॉप उघडण्यात येत असल्यानं येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. आता या दारूच्या दुकानावर अनेक प्रश्नचिन्ह उभं केल्या जात आहेत. रहिवाशांची दिशाभूल करून उघडण्यात येणाऱ्या या दुकानाचे मालक येवलेकर यांनी अनेक नियमांचा भंग केलेला असून मद्य विक्री करणाऱ्या दुकानाला भंडारकर रस्त्यावरील रहिवाशी अपार्टमेंटमध्ये परवानगी देणाऱ्या राज्य उत्पादन विभागावरही प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. पासून विचारतोय ओनरला, येवलेकर जे ओनर आहे ते जागेचे, त्यांना विचारलं की इथे काय होणार आहे. ते म्हणतात नाही सांगतो, नंतर काय बोलत नाही, ते क्लिअर करत नव्हते. आणि शेवटी आज मला वाटतं आज ते ऑफिसमध्ये आले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ते वाईन शॉप होते. इतके दिवस विचारलं तेव्हा म्हटले कापडाचं दुकान वगैरे असं बाकीची लोकं म्हणत होते, पण तेच बोलायला सांगायला तयारच नव्हते काय. तर शेवटी हे इथे वाईन शॉप होते असं त्यांनी आज क्लिअर केलं आहे. तर त्यांनी आज येऊन तेवढं सांगितलं, पण हे सगळ्या रहिवाशांचं आमचं सगळ्यांचं ह्याच्या अगेन्स्ट खूपच प्रतिकार आहे आणि वी आर नॉट रेडी की हे व्हावं इथे. आणि आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगमधनं पण सगळ्यांनी सही करून सांगितले की इथे अशा गोष्टी घडू नये आणि या एवढ्या रेजिडेन्शियल एरियामध्ये आणि चांगल्या ठिकाणी असे दुकानं उघडू नये म्हणून सगळ्यांचा विरोध आहे या गोष्टीला. सर, तुम्ही सगळे नागरिक मिळून काही ॲक्शन घेणार आहात का या संदर्भात? आता ॲक्शन तर आम्ही त्यांच्या शेवटी जो ओनर आहे त्यांनी तो म्हणतो की मी ऑफिशियली केलेले आहे, पण आम्ही सगळ्यांना हे ॲक्सेप्टेबल नाही आणि आम्ही सगळं ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. कारण हे पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे. या जाग्यात सगळे राहत आहेत लोक इथे आणि बाकीचे येणाऱ्या जाणाऱ्यांना पण खूप त्रास होणार. तर या गोष्टीवर ॲक्शन घ्यायला लागेल. येवलेकरांचं तुमचं स्वतःचं काही बोलणं झालंय का? काही ऑफर केलंय म्हणे? नाही, ऑफर बिफर काय नाही. ते म्हटले तुम्हाला त्रास होणार नाही, मी बघणार. असं म्हणून थोडी चालणार. त्रास झाल्यानंतर काय नंतर करणार आपण? तुम्हाला त्रास होणार नाही मी गॅरंटी देतो. म्हटलं तुम्ही लिहून द्या त्रास होणार नाही. ते कोण बघत राहणार की रोज 5 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर इथे किती लोक आली, रात्री किती वाजेपर्यंत दुकान उघडं राहिलं. मी म्हटलं 7 वाजता दुकान बंद करणार का? ते म्हटलं नाही, ते कसं काय सांगता येणार असं. सर, आता जर बघितलं तर गेट आणि सोसायटीचं एंट्रन्स आणि त्या एंट्रन्सवरतीच हे दुकान आहे. तर लोकांना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना सर या संदर्भात? ॲब्सोल्युटली मुवमेंटला त्रास होईल, लोकांच्या रहिवाशांना आत येतात सगळ्यांना त्रास होईल. लोक कसे येऊन गाड्या पार्क करतील, कसे इथे थांबतील, किती वेळ थांबतील, रात्री किती वेळ पण चालेल दुकान आहे, गॅरंटीच नाही या गोष्टींची. हे गोष्टी कसं कंट्रोल करणार आहे मोठा प्रॉब्लेम आहे पुढचा. त्यापेक्षा बंद केलेलेच बरं किंवा परमिशन परत घ्यावी एक्साईज डिपार्टमेंटनी किंवा कुठे परमिशन्स दिलेले कोणी दिलेत माहीत नाही आम्हाला, पण हे सगळे परमिशन्स परत घ्यावे आणि गव्हर्नमेंटने याच्यात दखल घ्यावी, कॉर्पोरेशननी दखल घ्यावी, पोलिसांनी दखल घ्यावी की पुढे इथे काय गोष्टी अशा घडू नये. त्यासाठी आत्ताच आम्ही पहिलेच निवेदन दिलेले सगळ्यांना. ठीक, तुम्ही रहिवाशी आहात, काय तक्रार आहे तुमच्या? मी आता इथं 18 वर्ष राहतो. आम्हाला हे दुकान खाली म्हणले की कापडाचं दुकानाचं काम चालू आहे, आम्ही कपड्याचं दुकान उघडणार आहे. पण आता कळतंय की तो वाईन शॉप आहे आणि वाईन शॉप असल्यामुळे आम्ही जो ओनर आहे दुकानाचा त्याला आम्ही ऑब्जेक्शनचं लेटर पाठवलं. बाकी जितके अथॉरिटी आहेत, कमिशनर ऑफ पोलीस, स्टेट एक्साईज, कलेक्टर, आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे. आणि अवतीभोवती सगळे जे अपार्टमेंट आहेत सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे. या सगळ्यांचं आमच्याकडे सिग्नेचर आहे की आम्हाला इथं लिकर शॉप नको आहे. तुम्ही बघताय काही ओपन होत असेल तर पहिलं बोर्ड लागतो की लिकर शॉप समथिंग इज कमिंग. ते बोर्ड लागलेलं नाही आहे आणि ते आत्ताही खोटं बोलतात की इथं कापडाचं दुकान उघडणार आहे आणि आमचे सॉन्जेस्टेड आहेत.
अगदी छोटीशी जागा आहे इथे. कुठलंही दुकान चालू करायच्या आधी सोसायटीतल्या NOC मेंबर्स घ्यावं विचारायला लागतं. हवं होतं, विश्वासात घ्यायला हवं होतं, विचारायला हवं होतं, कन्सल्ट करायला हवं होतं. सगळ्यांचं ऑब्जेक्शन नसतं तर कोणी त्यांना बिझनेस करायला आडकाठी आणत नव्हतं. लोई फिलिप ना. बरोबर. पण त्यांना जर परमिशन सोसायटीच्या कुठल्याही मेंबरतर्फे नाही आहे तर सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन का सोसायटीचं सांस्कृतिक आपलं जे लेवल आहे ती खाली का आणायची. आणि जे सांस्कारिक वातावरण आहे, इथं वरती क्लासेस आहेत, वयस्कर आजी 88 वर्षाचं राहतात, त्या सगळ्यांना ह्या वातावरणामुळे ह्या दुकानामुळे काय काय होईल हे आपल्याला माहिती नाही. त्याचे त्रास झाल्यानंतर आम्ही कंप्लेंट करणार नाही, त्याच्या आधीच त्या ओनरना पण सांगितलं, भाडेकरू पण इथं सगळे उभे आहेत त्यांनाही आम्ही सांगतो आहे की हे टोटली अनॲक्सेप्टेबल आहे. सोसायटी मेंबरला तुम्ही हे चालू करू नका. तर आम्ही त्यांना व्हिडिओ आय गिव्ह यू द परमिशन. सर काय आहे मॅटर बोलाल तुम्ही. सर तुम्हाला बोलायला लागेल सर. सर एक्सक्यूज मी. सर सर वेट तुम्ही मला उत्तर देणार होतात, बोलला होतात तुम्ही. हे सोसायटीचं कन्सर्न आहे, तुमचं काय असेल तुम्ही खाली कुठे बोलाल तुम्ही. दिस इज नॉट ॲट ऑल. कुठे बोलाल तुम्ही. वेट मी बोलते त्यांच्यासोबत. कुठे बोलाल तुम्ही. सर काय आहे हे मॅटर, काय आहे सांगाल ना तुम्ही. मी सोसायटीला अपार्टमेंटला सांगितलं मॅडम. तुम्ही मला पण बोलणार होतात ना. तुमचा काय विषय आहे. काय विषय म्हणजे नागरिकांनी तक्रार केली आहे ना सर तुमच्याविषयी. सर आहे काय हा विषय. तुम्ही अपार्टमेंटला मी सांगितलेलं आहे. हां. तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. अपार्टमेंटला तुम्ही विचारा. काय पर्सनल गोष्ट, कुठली पर्सनल गोष्ट आहे तुमची. झालं माझं बोलून. काय वाईन शॉप होतोय तिथं. माझं बोलून झालं की अपार्टमेंटला तुम्ही मला सांगणार होतात ना खाली येऊन. ठीक आहे, माझं बोलणं झालं. तुम्ही खाली येऊन सांगणार होतात सर मला. काय आहे वाईन शॉप होतं इथे. नागरिकांनी तक्रारी मी केलेल्या आहेत. अपार्टमेंटला नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत तुमच्याविषयी. नाही मला माहिती. सर नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत तुमच्याविषयी. सर तुम्ही प्रश्नाची उत्तरं द्यायला हवी सर. तुमच्या विरुद्ध नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. काय सांगाल त्या संदर्भात सर. हे अभियंता येवलेकर आहेत आणि हे आता मीडियापासून असे वेळे लपत आहेत, प्रश्नाची उत्तरं देत नाही आहेत. त्यांनी स्वतःच्या गाळ्यामध्ये खाली रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतरही ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही ते वाईन शॉपसाठी दिलं आहे त्यांनी. आणि बघा ते कसे आता मीडियापासून पळत आहेत. हां, मीडियापासून काय कळत नाही. हां मग तुम्ही द्या ना उत्तरं द्या ना. मी निघून जाईल. अपार्टमेंटला मी निघून जाईल. तुम्ही सांगा. तुम्ही अभियंता आहात महानगरपालिकेमध्ये. भंडारकर रोडच्या गाळा तुम्ही वाईन शॉपसाठी दिला आहे सर. त्याविषयी काय बोलाल सर तुम्ही. वाईन शॉप होत आहे का सर तिथे. सर तिथे वाईन शॉप होत आहे का सर. उत्तर दिलंय मॅडम. काय उत्तर दिलंय तुम्ही. मला तेच तर ऐकायचं. तुम्ही आम्हाला द्या ना उत्तर. तुम्ही मला म्हणाला होतं काल की पालिकेच्या बाहेर भेटा. मी आता अपार्टमेंटला दिलं उत्तर. मी पालिकेच्या बाहेर आहे आता. काय आहे उत्तर. उत्तर दिलं ना आपण. तुम्ही मला उत्तर द्या ना सर. काय आहे मॅडम. का तुम्ही म्हणाला होतात. मी अपार्टमेंटला उत्तर दिलं. अपार्टमेंटला कॉन्टॅक्ट. वाईन होत आहे तिथे. काय वाईन शॉपिंग होते का सर तिथे. थँक्यू ताई. तर हे अभियंता येवलेकर आहेत